The equations of motion given by Newton are given here. First equation is V is equal to U plus AT. Second equation is S is equal to UT plus half AT square. And third equation of motion is V square is equal to U square plus 2AS. मग इथे तुम्हाला असं लक्षात येईल की ह्या प्रत्येक इक्वेशनमध्ये ह्या ज्या व्हॅल्यूज आहेत किंवा ह्या ज्या क्वांटिटीज आहेत कोणकोणत्या एस यू व्ही टी आणि ए ह्या क्वांटिटीजमध्ये काही ना काहीतरी रिलेशन आहे. जर आपण फर्स्ट इक्वेशन घेतलं तर इथे व्ही यू ए अँड टी दॅट मीन्स इनिशियल वेलॉसिटी, फायनल वेलॉसिटी, एक्सेलरेशन अँड टाईम ह्या चार क्वांटिटीजमध्ये काय आहे रिलेशन आहे. सेकंड इक्वेशन शोज relation between S, that means displacement, U, T, U means initial velocity, T means time, acceleration and time म्हणजे S, U, T and A ह्या चार क्वांटिटीजमध्ये रिलेशन आहे. आणि थर्ड इक्वेशनमध्ये फायनल वेलॉसिटी, इनिशियल वेलॉसिटी, ॲक्सेलरेशन अँड डिस्प्लेसमेंट ह्यामध्ये रिलेशन दाखवलेलं आहे. म्हणजेच हे तीनही इक्वेशन्स आपल्याला लक्षात ठेवायचे आहेत कारण ह्याच्यावर असणारे वर्ड प्रॉब्लेम जे आपल्या बुकमध्ये दिले आहेत ते तुम्हाला सॉल्व करायचे आहेत. डिअर स्टुडंट्स, यू मस्ट हॅव ऑब्झर्व द मोशन ऑफ डिफरंट हँड्स इन क्लॉक. आपण घड्याळामध्ये तीन वेगवेगळ्या प्रकारचे काटे पाहिलेले आहेत. त्यामध्ये सेकंद काटा, मिनिट काटा आणि तास काटा. ह्यामधला जो सेकंड काटा जो आहे त्याचं जर मूवमेंट तुम्ही पाहिली तर तुम्हाला लक्षात येईल की समजा हा सेकंड काटा मूव होतोय तर त्याची डायरेक्शन अशा प्रकारे असणार आहे. दर एक सेकंडमध्ये एक डिस्टन्स थोडंसं डिस्टन्स ट्रॅव्हल करतो म्हणजे युनिफॉर्म डिस्टन्स इन युनिफॉर्म इंटरवल ऑफ टाईम म्हणजे सेम इंटरवलमध्ये सेम डिस्टन्स ट्रॅव्हल करतो. पण इथे तुमच्या लक्षात येईल जर इथे आपण ॲरो लावला तर इथे लक्षात येईल की प्रत्येक ठिकाणी ॲरोचं डायरेक्शन चेंज होते. मग अशा वेळेला ही जी मोशन आहे ही मोशन एक विशिष्ट प्रकारची एक स्पेशल मोशन आहे अँड दॅट मोशन इज नथिंग बट सर्क्युलर मोशन. आणि सपोज देर इज इक्वल डिस्टन्स इज ट्रॅव्हल इन इक्वल इंटरवल दॅट विल बी युनिफॉर्म सर्क्युलर मोशन. मग आता हा जो सेकंड काटा आहे ह्या सेकंड काट्याची मोशन तुम्ही पाहिली असेल कंटिन्युअसली तो राऊंड फिरत असतो. मग ती मोशन आहे युनिफॉर्म सर्क्युलर मोशन. आपण आणखी एक एक्झाम्पल पाहूया. इथे मी रिंग अटॅच केलेली आहे एका स्ट्रिंगला आणि ही जर मूव केली तर इथे लक्षात येईल तुमच्या एका डायरेक्शनमध्ये मूव होत असते आणि इथे तुमच्याकडे कळेल की हे जे मोशन आहे हे काय आहे सर्क्युलर मोशन आहे. म्हणजे इथे बरेचसे एक्झाम्पल्स तुम्ही सर्क्युलर मोशनची देऊ शकता. आपल्या आजूबाजूला सतत वेगवेगळं सर्क्युलर मोशन दिसतात की जिथे कंटिन्युअसली सर्क्युलर पाथमध्ये ऑब्जेक्ट ट्रॅव्हल करत असतात. मग इथे तुम्ही एक्झाम्पल देऊ शकतो आपल्या घरामध्ये जे फॅन असतात ते फॅनची मूवमेंट आहे ही सुद्धा सर्क्युलर मोशन आहे. नंतर आपल्या प्लॅनेटरी मूवमेंट जी आहे ही सुद्धा सर्क्युलर मोशन आहे कारण ते प्लॅनेट्स स्वतःभोवती फिरतात म्हणजेच रोटेशन करतात आणि सनभोवती रिव्हॉल्वसुद्धा होतात. म्हणजे ही जी सगळे मूवमेंट आहेत हे आहेत सर्क्युलर मोशन. पण जर ते इक्वल इंटरवल ऑफ टाईममध्ये जर इक्वल डिस्टन्स मूव करत असतील सर्क्युलर पाथमध्ये तर दॅट मोशन इज नोन ॲज युनिफॉर्म सर्क्युलर मोशन. आता आपण एक ॲक्टिव्हिटी करून पाहणार आहोत आणि त्या ॲक्टिव्हिटीमध्ये ह्या युनिफॉर्म सर्क्युलर मोशनमध्ये वेलॉसिटी आहे म्हणजे त्याची काहीतरी डायरेक्शन असेल. मग ती डायरेक्शन फाइंड आउट कशी करायची तर मूवमेंट होत असताना डायरेक्शन फाइंड आउट कशी करायची हे आपल्याला पाहायचं आहे. त्या अगोदर आपण एक एक्झाम्पल पाहूया की सर्क्युलर मोशनमध्ये डायरेक्शन नक्की काय होतं त्या डायरेक्शनचं. सपोज an object travel through this rectangular path, quadrilateral path आहे हा अशा प्रकारे. तर इथे लक्षात येईल की जर तो रेक्टँगल असेल किंवा स्क्वेअर असेल तर इट्स डायरेक्शन चेंजेस 4 times. सपोज इट ट्रॅव्हल्स इन पेंटॅग्युलर फॉर्म then its direction path is pentagonal, then its
direction changes 5 times. If path is hexagonal, then its direction changes means 6 times. Suppose we goes on increasing the sides, or we goes on increasing directions of velocity, then we will get at certain point we will get a circular path, and in circular path you will find direction change in numerous times. That means infinite times direction goes on changing. Now how to find velocity at certain point, how to find direction of velocity at certain point, we will perform one activity and we will find the direction of velocity in given point or at given point. To find direction of velocity in circular motion, we will do one activity. In this activity, we will require one disc, CD disc, one marble, and that marble is attached in center of that disc. Now we will move this disc in circular form. That means this motion of disc is circular motion, and if I put one coin at any of the edge, you will find that object or that coin gets moved in the direction like this. That means in the direction perpendicular to its radius. That means tangent drawn from this point will give the direction of motion. म्हणजे आता आपण पाहिलं की कुठलीही डिस्क जर आपण किंवा कुठल्याही सर्क्युलर मोशनमध्ये जर आपण अशा प्रकारे डिस्क फिरवली आणि त्याचं जर कॉइन टाकली तर आपल्याला दिसेल तर डायरेक्शन कशी आहे, टँजंट ड्रॉन ॲट दॅट पॉईंट. इथे तुम्हाला दिसेल कुठेही तुम्ही जर ती डायरेक्शन पाहिली तर त्याच प्रकारची डायरेक्शन दिसणार आहे. ही ॲक्टिव्हिटी तुम्ही घरी देखील करून पाहू शकता. Let us see some examples. First is book kept on table. Second is fruits on the tree and electric fan. Let us see. Suppose one book is kept on table, and if we does not move that book will remain there only for years. आणि जर एखादं पुस्तक किंवा एखादी वस्तू एखाद्या टेबलावर असेल आणि जोपर्यंत तुम्ही ती स्वतःहून त्याला हलवत नाही तोपर्यंत ती तेथेच राहणार आहे. त्यानंतर फ्रूट्स ऑन द ट्री म्हणजे झाडावर फळं आहेत आणि त्या फळाची जेव्हा फांदी हलवतो त्यावेळेला काय होतं, फळ जे आहे फ्रूट आहे ते एकाच ठिकाणी राहतं पण त्याची फांदीची मूवमेंट होते आणि त्यामुळे ते फ्रूट्स आहेत ते खाली पडतात. आणि थर्ड एक्झाम्पलमध्ये इलेक्ट्रिक फॅन, जर आपण एखादा इलेक्ट्रिक फॅन सुरू आहे आणि तो बंद केला तर काय होतं, लगेच बंद होता का तो, नाही, तर तो काही वेळ फिरत राहतो. म्हणजे त्याची जी मूवमेंट आहे, मोशन आहे ती तशीच राहते. म्हणजे ह्या 3 एक्झाम्पलवरून आपल्याला लक्षात येतं की कुठलाही ऑब्जेक्ट त्याची जी स्टेट आहे, कुठलीही स्टेट असेल, स्टेट ऑफ स्टेबिलिटी असेल, स्टेबल असेल किंवा स्टेट ऑफ मोशन कुठलीही असेल तरी ती तो मूव किंवा ती चेंज करायला अपोज करतो. नाउ टू अंडरस्टँड what is inertia or concept of inertia, we will do one activity. For this activity we will require one glass, one 5 rupee coin and one cardboard. Now if I place card on this glass like this and I put coin like this, and if suppose I strike this card from this end, what will happen? Let us see what happens. Now what happen with card, coin also moves, and suppose I strike with little more force. Suppose I strike with little more force. Here we will see that coin fall inside the glass. म्हणजे इथे तुमच्या लक्षात येईल की कार्डला वेलॉसिटी मिळाली
पण फोर्समुळे कार्ड फेकलं गेलं, पण ती वेलॉसिटी कॉईन मिळवू शकलं नाही. कॉईन आपली स्टेट जी आहे त्या कॉईनने तीच ठेवलेली आहे. म्हणजेच कॉईन अपोजेस इट्स चेंज इन स्टेट ऑफ रेस्ट, म्हणजे ते रेस्टमध्ये होतं पण त्याने चेंज केलं नाही. पण आधी आपल्याला दिसलं की मी थोडासा फोर्स लावला तर वेलॉसिटी कमी असल्यामुळे कॉईनला तेवढा वेळ मिळाला आणि त्याने वेलॉसिटीबरोबर आपलं कॉईनने आपली स्टेटसुद्धा चेंज केली. कार्डबरोबर ते पुढे गेलं. ते कदाचित फ्रिक्शनमुळे असेल, पण जर आपण जास्त फोर्स लावला तर इथे आपल्याला दिसतं की एव्हरी ऑब्जेक्ट और ईच ऑब्जेक्ट टेंड्स टू रिमेन इन इट्स स्टेट वेदर इट इज इन मोशन or it is in rest, and therefore this inertia is nothing but property of an object to remain in state which is whether it is in rest or in motion, and this property is used in Newton's first law of motion. आताच आपण पाहिलं की प्रत्येक बॉडी इच ऑब्जेक्ट अपोज चेंज इन इट्स स्टेट, म्हणजे जर एखादं ऑब्जेक्ट मूवमेंटमध्ये असेल, मोशनमध्ये असेल तर ते मोशनमध्येच राहतं, आणि जर ते स्टेबल असेल तर ते स्टेबलच राहतं जोपर्यंत त्याच्यावर एक्सटर्नल अनबॅलन्स फोर्स अप्लाय होत नाही. मग आता हा अनबॅलन्स फोर्स काय आहे ते आपण एका एक्झाम्पलमधून पाहूया. अनबॅलन्स फोर्स म्हणजे सपोज इफ I kept one duster or any object on table. Suppose this is a table and object is kept on this. तर जेव्हा जेव्हा एखादं ऑब्जेक्ट एखाद्या दुसऱ्या सरफेसवर असतं तेव्हा त्या ऑब्जेक्टच्या मासमुळे आणि ग्रॅव्हिटीमुळे सतत कंटिन्युअसली फोर्स एक्झर्ट होत असतो त्या टेबलवर किंवा सरफेसवर. पण तो सरफेसवर पडणारा फोर्स आहे तो बॅलन्स केला जातो. कसा? तर टेबलसुद्धा अपोजिट साईडने फोर्स अप्लाय करत असतं. म्हणजेच हे जे फोर्सेस आहेत त्याला म्हणतात बॅलन्स्ड फोर्सेस. पण जर ह्या टेबलच्या ऐवजी आपण असा एखादा सरफेस घेतला की जो सॉफ्ट असेल, फॉर एक्झाम्पल एखादा पेपर घेतला, तर काय होईल? पेपर खाली खाली सरकत जाईल. जसं आपण डस्टर ठेवणार तसं तो पेपर खाली सरकत जाईल. याचा अर्थ तिथे फोर्स अनबॅलन्स झाले. म्हणजे इथे तुमच्या लक्षात येईल जिथे जिथे मोशन दिसतं तिथे नेहमी अनबॅलन्स फोर्सेस काम करत असतात, आणि जिथे मोशन नाही तिकडे फोर्सेस असले तर इथे कसे असतात? बॅलन्स. म्हणजे एखादं सबस्टन्स किंवा एखादं ऑब्जेक्ट टेबलवर जेव्हा स्टेबल असतं तेव्हा ते बॅलन्स फोर्स असतात. आणि जर मी ह्याला मूवमेंट दिली म्हणजे इथून फोर्स अप्लाय केला तर हा फोर्स झाला अनबॅलन्स. अनबॅलन्स फोर्समुळे काय झालं? ह्याचं स्टेट ऑफ रेस्ट चेंज झालं, म्हणजे ह्याचं स्टेट चेंज झालं. म्हणजे ही जी प्रॉपर्टी आहे इनर्शिया, ही प्रॉपर्टी न्यूटन्स फर्स्ट लॉमध्ये आलेली आहे. म्हणजेच लॉ ऑफ मोशन जो आहे, फर्स्ट लॉ ऑफ मोशन इज नथिंग बट लॉ ऑफ इनर्शिया. म्हणजेच जोपर्यंत एक्सटर्नल फोर्स अप्लाय होत नाही आणि तो सुद्धा अनबॅलन्स, तोपर्यंत त्या ऑब्जेक्टची स्टेट चेंज होत नाही. म्हणजे इथे जर आपण पाहिलं तर फर्स्ट लॉ काय आहे की ॲन ऑब्जेक्ट कंटिन्यूज टू रिमेन ॲट रेस्ट ऑर इन द स्टेट ऑफ युनिफॉर्म मोशन. म्हणजे जर रेस्टमध्ये असेल तर तो कंटिन्यू तसाच राहणार, आणि जर स्टेट ऑफ युनिफॉर्म मोशनमध्ये असेल तर मोशनमध्येच राहणार अलॉंग अ स्ट्रेट लाईन अनलेस अँड एक्सटर्नल अनबॅलन्स. एक्सटर्नल फोर्स आहे आणि तो सुद्धा कसा आहे? अनबॅलन्स फोर्स ॲक्ट्स ऑन इट. म्हणजे इथे तुमच्या लक्षात येईल की जिथे जिथे इनर्शिया आहे तिथे तिथे काय असणार आहे? हा फर्स्ट लॉ ऑफ मोशन. मग तुम्ही असे अनेक एक्झाम्पल्स ह्या फर्स्ट लॉ ऑफ मोशनचे देऊ शकता. आपण लॉ ऑफ इनर्शिया पाहिला होता, म्हणजे न्यूटन्स फर्स्ट लॉ ऑफ मोशन. आता आपण एक आणखी एक्झाम्पल पाहूया आणि ह्यामधून न्यूटन्स सेकंड लॉ कसा एक्सप्रेस होतो हे पाहणार आहोत. जर एखादा मित्र आहे आणि तो मित्र गच्चीत उभा आहे आणि त्याच्याकडे एक प्लास्टिकचा बॉल आहे आणि एक रबरी बॉल आहे. हे तुमच्या लक्षात येईल की हा प्लॅस्टिक बॉल आहे ह्याचा मास कमी असणार आहे, हा रबरी बॉल आहे ह्याचं मास जास्त असणार आहे. ह्यांनी जर त्या मित्राने आपल्याकडे एक एक करून अगोदर प्लॅस्टिकचा बॉल खाली फेकला आणि आपण खाली कुठेतरी तिसऱ्या चौथ्या मजल्याच्या बिल्डिंगच्या खाली उभे आहोत आणि तिथे आपण प्लॅस्टिकचा बॉल कॅच केला आणि त्यानंतर रबरी बॉल कॅच केला, तर आपल्याला काय डिफरन्स दिसेल? काय सांगता येईल?
की जेव्हा प्लॅस्टिकचा बॉल आपण कॅच करतो तेव्हा जास्त एफर्ट लावावे लागत नाही, कारण त्याचं मास कमी आहे. आणि ज्यावेळेला रबरी बॉल येतो आपल्याकडे त्यावेळेला एफर्ट जास्त लागतात, कारण ह्याचं मास जास्त आहे. ह्या रबरी बॉलच्या ऐवजी जर तुम्हाला आयर्न बॉल दिला तर काय होईल, आपण तो कॅचसुद्धा घेऊ शकणार नाही, कारण त्याचा इम्पॅक्ट एवढा जास्त असेल. मग एवढं लक्षात येईल की जर दोन्ही ऑब्जेक्ट येत असतील एकाच वेलॉसिटीने, दोघांचे वेलॉसिटी सेम आहे, तर त्याच्यामध्ये डिफरन्स आपण काय बघितला की मासचा डिफरन्स आहे. मास डिफरंट असेल तर त्याचा इम्पॅक्ट डिफरंट होतो. आता सपोज आपण एक आणखी एक्झाम्पल घेऊया की हा जो बॉल आहे हा जर मी मित्राला दिला आणि त्याला सांगितलं की एकदा हळूच फेक, म्हणजे समजा अशा प्रकारे एकदा त्याने आपल्याला फेकला तर इथे मी तो कॅच घेतलेला आहे, आणि हाच बॉल जर असा वेगाने फेकायला सांगितला तर काय होईल, आपल्याला वेगाने आलेला जो बॉल आहे तो अडवण्यासाठी जास्त एफर्ट लावलेले आहेत. आता बॉल एकच आहे म्हणजेच मास कॉन्स्टंट राहिलं, पण इथे आपण काय चेंज केली, वेलॉसिटी चेंज केली. म्हणजे जर एखाद्या ऑब्जेक्टचा इम्पॅक्ट व्हायचा असेल तर त्याची मास आणि वेलॉसिटी दोन्ही ॲझ्युम करणं गरजेचं आहे. आणि हे जे मास आणि वेलॉसिटी आहे ह्यालाच न्यूटनने नाव दिलं मोमेंटम. मोमेंटम म्हणजेच मोमेंटम इज नथिंग बट प्रोडक्ट ऑफ मास अँड वेलॉसिटी विच इज गिवन बाय P इज इक्वल टू M इंटू V. म्हणजेच जर आपल्याला मोमेंटम लिहायचा असेल P, देन वी हॅव टू कन्सिडर मास अँड वेलॉसिटी. म्हणजे फर्स्ट एक्झाम्पलमध्ये आपण पाहिलं की मास डिफरंट होतं, म्हणजे ज्याचं मास जास्त त्याच्यामुळे इम्पॅक्टसुद्धा काय होतो, जास्त होतो, आणि ज्याचं मास कमी त्याचा इम्पॅक्ट कमी होतो. आणि सेकंड एक्झाम्पलमध्ये मास आपण कॉन्स्टंट ठेवलं पण वेलॉसिटी बदलली, मग इथे वेलॉसिटी ज्याची जास्त त्याचा इम्पॅक्ट जास्त. हा जो इम्पॅक्ट आहे हाच आहे मोमेंटम, आणि ह्या मोमेंटमलाच सेकंड लॉमध्ये यूज केलं आहे. आणि जसा फर्स्ट लॉ आहे लॉ ऑफ इनर्शिया, तसा सेकंड लॉ हा लॉ ऑफ मोमेंटम म्हणून सुद्धा ओळखला जातो. आपण पाहूया काय आहे सेकंड लॉ ऑफ मोशन. जस्ट नाउ वी हॅव सीन व्हॉट इज मोमेंटम. मोमेंटम इज P इज इक्वल टू M इंटू V. नाउ V इज स्केलर, now V is vector quantity and therefore P, that means momentum is also vector quantity. Now we will see how this momentum is related with second law of motion, Newton's second law of motion. It states the rate of change of momentum is proportional to the applied force and the change in momentum occurs in the direction of force. That means whenever there is change in momentum, that rate of change of momentum is proportional to applied force. That means if force is more, velocity will be more velocity, and more velocity will create more momentum, and that momentum will change in momentum occur in direction of force. That means ज्या डायरेक्शनने फोर्स अप्लाय होतो त्याच डायरेक्शनने मोमेंटमचा रेटसुद्धा काय असणार आहे, चेंज ऑफ मोमेंटम, चेंज इन मोमेंटम ही सुद्धा त्याच डायरेक्शनमध्ये असणार आहे. आपण त्याचं एक फॉर्म्युला पाहूया की रेट ऑफ चेंज ऑफ मोमेंटम इज इक्वल टू चेंज इन मोमेंटम अपॉन टाइम. रेट ऑफ चेंज, रेट, whenever there is rate we divide that quantity by time, because आपण ती क्वांटिटी टाईमशी रिलेट करतो म्हणून ती रेटमध्ये त्याला कन्वर्ट करण्यासाठी टाईमने डिवाइड करतो. चेंज इन मोमेंटम, मोमेंटम मीन्स वॉट, MV, V is velocity. Now change in momentum means there is change in velocity. Suppose V is final velocity and U is initial velocity, we can get change in velocity as MV मायनस MU. म्हणजे ऑब्जेक्ट एकच आहे, फक्त त्याची वेलॉसिटी बदलली म्हणून मोमेंटममध्ये बदल झाला, मग ते आपण MV मायनस MU अपॉन T. नाउ इफ M इज टेकन कॉमन देन वी विल गेट M in bracket V minus U upon T. But V minus U upon T is nothing but rate of change of velocity. Rate of change of velocity is nothing but acceleration, and therefore we will get M into V. That means rate of change of momentum is nothing but mass into acceleration. Mass into acceleration is directly, that means rate of change
of momentum is directly proportional to applied force. Therefore we have make an proportionality sign. MA is directly proportional to F. Therefore we can say F is equal to K into MA, where K is proportionality constant, and in this case this proportionality constant is 1. Therefore we will get F is equal to M into A. म्हणजे इथे तुमच्या लक्षात येईल की फोर्स, मास आणि ॲक्सेलरेशन हे कशा प्रकारे एकमेकांशी रिलेटेड आहेत. अँड इट इज नथिंग बट सेकंड लॉ ऑफ मोशन. म्हणजे इथे जेव्हा जेव्हा तुम्हाला चेंज इन मोमेंटम दिसेल तिथे नेहमी काय असणार आहे, सेकंड लॉ ऑफ मोशन. म्हणजे फॉर एक्झाम्पल आपण उंच उडीचं मैदान जर बघितलं तर तिथे खाली वाळू टाकलेली असते. म्हणजेच एखादा खेळाडू जेव्हा उंच उडी मारतो त्यावेळेला त्या वाळूमध्ये पडल्यामुळे रेट ऑफ चेंज इन मोमेंटम हा जो आहे हा काय करतो आपण, कमी करतो. म्हणजे त्याची व्हेलॉसिटी हळूहळू कमी होते. पण ती जर तो एखाद्या हार्ड सरफेसवर पडला तर काय होईल, रेट ऑफ चेंज इन मोमेंटम जास्त होईल, मग त्याचा इम्पॅक्ट जास्त होईल, त्याला दुखापत होईल. म्हणजेच ते कमी व्हावं म्हणून आपण तिथे काय केलेली असते, वाळू टाकलेली असते. आणखी एक्झाम्पल सांगता येईल की पॅराग्लायडर असतात किंवा पॅराशूटमधून जेव्हा एखादा डाईव्ह करतो, उडी मारतो, त्यावेळेला काय होत जातं, त्याचं रेट ऑफ चेंज इन मोमेंटम आपण मिनिमाइज करतो. म्हणजे हळूहळू त्याची वेलॉसिटी कमी होते. मग असं जेव्हा असतं त्यावेळेला ऑटोमॅटिक अप्लाइड फोर्सचा इम्पॅक्टसुद्धा काय होतो, कमी होतो. म्हणजे इथे तुमच्या लक्षात येईल जिथे जिथे व्हेनेवर देर इज चेंज इन मोमेंटम न्यूटन्स सेकंड लॉ ऑफ मोशन इज अप्लाइड. तुम्ही तुमच्या मित्राच्या बर्थडेला कधी गेला असाल तर तिथे नेहमी आपल्याला एक काम असतं, फुगे फुगवायचं. आणि फुगे फुगवताना जर आपल्या हातून एखादा इन्फ्लेटेड फुगा आहे तो जर हातातून सटकला तर काय होतं की तो फुगा अपोजिट डायरेक्शनला जातो. म्हणजेच हवा जर खालच्या दिशेने येत असेल तर फुगा वर फेकला जातो. मग हे जे आहे ह्याच्यामध्ये दोन फोर्स ॲक्ट होतात. एक हवा एका डायरेक्शनने फेकली जाते आणि त्याच वेळेला फुगा दुसऱ्या डायरेक्शनने जातो. असंच एखादं एक्झाम्पल आपल्याला म्हणता येईल, जेव्हा आपण बॅट बॉल खेळत असतो, क्रिकेट खेळत असतो, त्यावेळेला क्रिकेटचा चेंडू जेव्हा बॅटवर आदळतो त्यावेळेला बॅट मागे फेकली जाते आणि चेंडू पुढे फेकला जातो. आणखी काय उदाहरण म्हणता येईल की आपण दिवाळीमध्ये जो अग्निबाण किंवा रॉकेट जे आपण उडवतो त्यामध्ये सुद्धा काय दिसतं की जे गॅसेस आहेत ते खाली फेकले जातात आणि रॉकेट वर जातं. सेम रॉकेट आपल्या स्पेस सायन्समध्ये सुद्धा तुम्ही पाहिलं असेल की लॉन्च करताना जे काही व्हेकल्स लॉन्च आहे, स्पेस व्हेकल लॉन्च करताना जे रॉकेट फेकलं जातं त्यामध्ये सुद्धा गॅसेस खालच्या डायरेक्शनने फोर्स अप्लाय करतात आणि रॉकेट अपोजिट साईडला जातं. मग ही जी सगळी एक्झाम्पल्स आहेत इथे नेहमी दोन फोर्सेस दिसतात. त्याला आपण म्हणतो ॲक्शन फोर्स अँड रिॲक्शन फोर्स. म्हणजेच कोणत्याही एखादी घटना असेल, एखादा इव्हेंट असेल. आणखी एक्झाम्पल सांगतील, जेव्हा बंदुकीतून आपण गन फायर केली जाते, आपण पाहतो की जेव्हा गन फायर केली जाते तेव्हा गोळी पुढे जाते आणि गन मागे फेकली जाते. मग हे जी सगळी एक्झाम्पल आहेत ह्या एक्झाम्पलमध्ये ॲक्शन आणि रिॲक्शन फोर्स काम करत असतात. आणि हे जे लॉ आहे ज्याच्या मागे तो लॉ काय आहे, न्यूटन्स थर्ड लॉ ऑफ मोशन. आपण पाहूया तो काय लॉ आहे. एव्हरी ॲक्शन फोर्स हॅज an equal and opposite reaction force which acts simultaneously. म्हणजेच ॲक्शन फोर्सला, प्रत्येक ॲक्शन फोर्सला इक्वल आणि अपोजिट रिॲक्शन फोर्स असतो आणि ते दोन्ही फोर्स सायमल्टेनियसली ॲक्ट होत असतात. म्हणजे जेव्हा जेव्हा ॲक्शन फोर्स काम करतो तेव्हाच लगेच रिॲक्शन फोर्स काम करत असतो. मग इथे आपण पाहिलं की तीन लॉज मोशनचे पाहिले. फर्स्ट लॉ ऑफ मोशन दॅट इज लॉ ऑफ इनर्शिया, न्यूटन्स सेकंड लॉ ऑफ मोशन दॅट इज लॉ ऑफ मोमेंटम, रेट ऑफ मोमेंटम त्याच्यात आपण पाहिलं आहे. आणि थर्ड जो लॉ आहे तो आहे ॲक्शन आणि रिॲक्शन फोर्स. आता हे तिन्ही लॉज एकेका वेळेलाच काम करतात का, की एकच फक्त लॉ काम करतो का प्रत्येक घटनेमध्ये, तर तसं नाही. बऱ्याच वेळेला हे तिन्ही लॉ एकाच वेळेला काम करत असतात. कशा प्रकारे, तर आपण समजा सायकलचं उदाहरण घेतलं तर सायकलमध्ये आपल्याला दिसतं की जर सायकल एखादी उभी असेल आणि त्याला आपण हातच लावला नाही वर्षानुवर्ष तर ती तिथेच राहणार आहे. पण आपण जर ती सायकल चालवायला घेतली म्हणजे फोर्स अप्लाय केला तर ती सायकल मूव्ह होणार. म्हणजे तिथे कुठला लॉ आला, फर्स्ट लॉ ऑफ मोशन. आणि सायकल चालू असताना आपण त्या सायकलला
जेवढा वेगाने चालवणार तेवढ्या त्या वेगाने वेलॉसिटी चेंज होईल. मग चेंज इन वेलॉसिटी आहे तिकडे, वेलॉसिटीमुळे मोमेंटम आहे. सायकलच्या ऐवजी जर तुम्ही मोठी गाडी वापरली तर तिथे जास्त मोमेंटम तयार होईल. छोटी सायकल असेल तर कमी मोमेंटम. म्हणजे इथे काय झाला, सेकंड लॉ ऑफ मोशन आला. आणि जर सायकल मूव्ह होताना तुम्ही पाहिलं असेल की जोपर्यंत तुम्ही पेडल देत नाहीत तोपर्यंत ती पुढे जात नाही. आणि पुढे जाते म्हणजेच काय होतं, तर त्याचं सायकलचं जे चाक आहे ते रस्त्याला काय करतं, मागे ढकलतं, म्हणून सायकल पुढे जाते. म्हणजे इथे काय आहे, ॲक्शन आणि रिॲक्शन फोर्स. म्हणजे फक्त एका सायकलच्या एक्झाम्पलमध्ये सुद्धा आपण तिन्ही हे जे काही लॉज आहे ते आपण पाहू शकतो. मग इथे तुम्ही तुमच्या आजूबाजूची जी एक्झाम्पल आहे तिथे सुद्धा पाहायचं आहे की कुठे हे 3 लॉ कशा प्रकारे काम करत आहेत. म्हणजे हे 3 लॉ वेगवेगळे नसून जिथे जिथे ॲक्शन रिॲक्शन होते, वेलॉसिटी आहे, मास आहे, मोमेंटम आहे, त्या सर्व ठिकाणी हे 3 लॉ सतत काम करत असतात. आपण रस्त्यावर नेहमीच ॲक्सिडेंट पाहत असतो. बऱ्याच वेळेला आपल्याला दिसतं की एखादा ट्रक एखाद्या कारवर धडकतो किंवा सेम डायरेक्शनमध्ये असणारे सुद्धा जे काही व्हेइकल्स आहेत ते एकमेकांवर धडकू शकतात. एखाद्याची वेलॉसिटी जास्त आहे, एखाद्याची वेलॉसिटी कमी आहे, तर जास्त वेलॉसिटीवाला कमी वेलॉसिटीला धडक देतो. मग अशा वेळेला तिथे दोन्ही व्हेइकल्सना मास असणार आहे, दोन्ही व्हेइकल्सना वेलॉसिटी असणार आहे. म्हणजेच तिकडे काय आहे, मोमेंटम आहे. आणि मोमेंटम म्हणजे आपण पाहिलेलं एक्झाम्पलमध्ये की इम्पॅक्ट जो होतो त्यालाच आपण मोमेंटम म्हणतो. म्हणजे जर एखादं छोटं वाहन आहे आणि ते मोठ्या वाहनावर धडकतं त्यावेळेला आपल्या लक्षात येतं की मोठ्या वाहनाचं जे नुकसान आहे त्याचं नुकसान कमी होतं आणि जास्त इम्पॅक्ट सहन करायला लागतो छोट्या वाहनाला. म्हणजेच इथे जो इम्पॅक्ट आहे तो इम्पॅक्ट त्याच्या मासवर डिपेंड आहे. पण असं असलं तरी टोटल इम्पॅक्ट जर घेतला, म्हणजेच मोठ्या वाहनाचं जे काही इनिशियल मोमेंटम आहे आणि छोट्या वाहनाचं इनिशियल मोमेंटम आहे ह्याचं जर आपण टोटल केली तर त्यामध्ये एक गमतीशीर गोष्ट आपल्याला दिसते. आणि ती काय आहे ते आपण पाहूया ह्या एक एक्झाम्पलमध्ये. आणि त्या एक्झाम्पलवरून तुम्हाला ते मोमेंटम काय आहे तेही कळेल. सपोज इथे एक बस आहे आणि ही कार आहे. बस ह्या डायरेक्शनने मूव्ह होते. सपोज फोर्स इज अप्लाइड F1 and car is moving opposite to bus and its force is F2. म्हणजे ऑब्जेक्ट ए आपलं बस आहे, ऑब्जेक्ट बी काय आहे, कार आहे. आणि जर ते एकमेकांच्या ऑपोजिट डायरेक्शनने येत असतील तर ऑब्व्हियसली त्यांचं काय असणार आहे, ॲक्सिडेंट होणार. आणि ॲक्सिडेंट झाल्यानंतर सपोज ॲक्सिडेंट झाल्यानंतर त्यांची जी वेलॉसिटी आहे ती V1 आणि V2 झाली. म्हणजे इनिशियल वेलॉसिटी U1 आणि कारची इनिशियल वेलॉसिटी U2 आहे. पण ॲक्सिडेंट नंतर ती वेलॉसिटी चेंज होईल. मग ती समजा बसची वेलॉसिटी V1 झाली, कारची वेलॉसिटी V2 झाली. अँड सपोज बस हॅज मास M1 अँड कार हॅज मास M2. तर तिथे मोमेंटम काय होतं ते पाहूया. त्यासाठी तुम्हाला लक्षात येईल की ड्युरिंग कोलिजन काय होणार आहे, दोन्ही फोर्स एकावर समोरासमोर येणार आहेत. म्हणजेच ते आदळणार आहेत. ह्याचा अर्थ ते फोर्स इक्वल असतील आणि काय होणार आहे, त्यांची डायरेक्शन अपोजिट आहेत. मग इथे आपण तेच इथे घेतलेलं आहे की सपोज F2 फोर्स अप्लाइड बाय कार और exerted by car or experienced by car, F2 and F1 is force exerted or experienced by bus. Then we will give it negative sign. Why? Because direction is opposite. Now we know by Newton's second law F is equal to mass into acceleration. हे आपण पाहिलेलं आहे. आणि F ची व्हॅल्यू आपण चेंज केली. F2 is equal to M2A2 and F1 is equal to M1A1. But here acceleration is nothing but rate of change in velocity. त्याचा फॉर्म्युला आपल्याला माहिती आहे, A is equal to V minus U upon T. हा फॉर्म्युला आपण इथे यूज केला. A2 च्या ऐवजी V2 मायनस U2 अपॉन T आणि A1 च्या ऐवजी V1 मायनस U1 अपॉन T हे फॉर्म्युला जर घेतला तर आपल्याला सिम्प्लिफाय केल्यानंतर वी विल गेट M2 V2 मायनस M2 U2. आपण फक्त ब्रॅकेट सॉल्व केलेलं आहे अँड डिवायडेड बाय T. हिअर मायनस M1 इंटू V1 मायनस M1 V1 अँड हिअर मायनस
m1 into minus u1, therefore it will become negative, negative will become positive, plus m1 u1 upon t. This t will get cancelled and we will get m2 v2 plus m1 v1. We have just reshuffled this formula. All positive values we kept closed, that means v, that means final velocity and initial velocity. Terms with final velocity we move to left side, and with initial velocity we moved it to right side, and we will get m2 v2 plus m1 v1, that minus m1 v1 will come this side, and this minus m2 u2 will move on right side and it will become positive, and therefore we will get m1 u1 minus plus m2 u2. Now this is nothing but total momentum of this all configuration, that means momentum of bus plus momentum of car, and that total momentum after collision, because m2 v2 is momentum of car after collision, m1 v1 is momentum of bus after collision, and similarly here momentum of bus and car in total before momentum, and here we will get both the momentums after collision as well as before collision remains constant, and this is nothing but law of conservation of momentum. That means whenever there is collision and if another external force is not applied, then momentum before collision will be same as momentum after collision. That means total momentum will remain constant, and this is law of conservation of momentum.